कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आवडलं का तुझं? हे बघ ऑफिसला जाण्यासाठी सगळी तयारी करतोय मी। कुणी केलंय सगळं? नियती अगं सकाळी सकाळी का अर्जुनची आठवण करून देतेस मला? रूम मध्ये कोण आला असेल? अमोल सोडला तर अमोलने केलंय सगळं? काय झालं? ऐका ना। काय असं? हा बर बर। बापू चला येते मी। अरे अमोल रडत नाही, तिला आनंद झालाय। मी तुला रात्री गिफ्ट आणले। हो हा मग मी लवकर येईल घरी। हो ताई तुम्ही आता अमोलला वेळ दिला पाहिजे। त्याचं काय आहे ना, पोरग रात्री तुमची वाट बघून झोपी गेला बघा। नाही मा, आता मी मोठा झालोय। बघा पोरग स्वतः म्हणते। नाही ग मम्मा, मी खरंच मोठा झालोय ग। अरे तू 7 वर्षांचा आहेस। पप्पूंला विचार, पप्पूंशी खेळत असतो मी। बघा बोलायला एक ऐकत नाही। अहो तुम्ही बोला की जरा। अगं मोना, कळलं की तिला, आणि तिला जसं जमल तशी सुट्टी काढतीच किती। हो ते माहितीये मला, पण आता त्याच्यानुसार काम केलं पाहिजे ना। मोना अगं कलेक्टर आहे ती, आणि आपल्याला कलेक्टरचं स्पेलिंग लिहायला लावलं ना तरी गडबड होईल। अगं लोकांसाठी काम करते ती, त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून धडपड करते माझी लेक। पेपर वाचला का? हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आर्या भाऊजी तुम्ही पण घ्या नाश्ता करून। राहू दे नंतर घेतो। वहिनी अहो तुमच्या हातच्या नाश्त्याची एवढी सवय झाली ना की घरी जावंसच वाटत नाही बघा। चांगलंय की मग राहतेच। घरच्यांना पण इकडेच बोलव। हा सर, ही चांगली आयडिया आहे बघा। अगं आर्या, आता तू आमच्या घरचीच झालीयस। हे अगदी खरंय, पण हे सगळं तुम्हा लोकांना वाटतं, अर्जुनला असं वाटतं का? मला बिलकुल असं काय वाटत नाही। अगं तू येतेस चिडवतेस म्हणून अर्जुन हसतोय तरी जरा, आता गेल्या कित्येक वर्षात त्याचा चेहरा असा झालाय त्याच्या शर्ट सारखा, कडक किस्त्री। हे अगदी बरोबर बोललात हा तुम्ही। कडक चेहऱ्याचे कडक पोलीस ऑफिसर अर्जुन वर्षा विनायक कदम। बस झाला आता। अर्जा जरा हसत जा की रे, हसत खेळत राहा माणसानं, जरा मजा करत जा। हा ना, म्हणजे आधीचा अर्जुन असता ना तर आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांना 4-4 उत्तर दिली असती आणि खळखळून हसला असता। आताही हसतो की तो?
पण आपल्या समोर नाही, तिथे समर कॅम्प मधल्या मुलांसोबत हसतो. हे काय आणलंय तुम्ही सगळं? बाबा, समर कॅम्प मध्ये मुलांना चित्र काढायला लावणार आहे अर्जुन. अरे वा, मस्तच की. अर्जुन, दुसऱ्यांच्या मुलांसाठी एवढं करण्यापेक्षा अमोलला शोध ना. आपण आली ना इकडं. हो, पण अमोल नाही आला इकडं. तो तिकडेच आहे, उत्तराखंडला. आणि अजून एक, प्रत्येक वेळी घरात लहान मुलांचा विषय निघाला की तो अमोल बरोबर जोडलाच पाहिजे का? असं नाही आहे. नाही मग असं आहे. निघतो मी. नाश्ता तर करून जा. नाही नको, मला तिकडे जाऊन तयारी करायची. तू येतेस का? तुला अजून 2 प्लेट पोहे खायचे? नाही नाही, आलीच. अगं अरे चहा. नाही नाही, तिकडेच घेईन मी. झाल. काय हो, तुम्हाला कोणी आत्ता हा विषय काढायला सांगितलेला? अगं मला राहावलंच नाही तर आज. विनायका काय बघ, अपर्णा खुश आहे, तिचं काम करते ती. आणि अर्जुनचं काय, स्वतःच्या मुलाला भेटता येत नाही म्हणून समर कॅम्प घेतो. पण पुढचं काय, आयुष्यभर काय समर कॅम्पच घेत राहणार आहे का? खरं आहे स्वप्नीलचं. आपण ना अर्जुनला लग्न किंवा अमोलला शोधून त्याच्यासोबत राहण्याचं काहीतरी करायलाच पाहिजे. आपण ना सगळे मिळून त्याला काहीतरी निर्णय घ्यायलाच लावू. मोना, जरा चहा करतीस का? चहा आता नकोय मला. अगं तुला नाही, आम्हाला तरी कर. आता हे सगळं सोडून मी लगेच चहा करू का? राहून दे बाय, माझं मीच करतो. दीपू, चहाचं राहू दे. मी काय म्हणतोय, जरा इकडे. का बापू, काय झालं? अरे तुझ्याशी जरा बोलायचं होतं. विनायकराव, अर्जुन कुठे आहेत जरा माहिती काढशील का? म्हणजे कुठे आहेत, कसे आहेत? आपण बापू, तुम्ही कशाला वाढवताय? आणि वंशांना कळलं तर काय वाटेल त्यांना? अगं, तिला काय वाटायचंय? बाप आहे मी तिचा. तिच्यासाठी चांगलं काय वाईट काय चांगलं कळतं मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या सासूबाई कशा आहेत? छान आहेत स्वभावाला, बडबड आहेत. त्या पूर्ण कदम खानदानच बडबड आहे यांचं. सासूबाईंचा स्वभाव एकदम चांगला आहे. हो, चांगला आहे. तुमच्या दोघींमध्ये कोणाचा जास्त चांगला आहे? दोघींचाही चांगला आहे. नाही तसं नाही, त्याच्यात जर अधिक एक गुण द्यायचा असेल तर कोणाला द्या? अच्छा, त्यांचा अनुभव जास्त आहे त्यामुळे त्यांचा स्वभाव चांगला आहे. पण तरी तुम्ही अशा का वागता त्यांच्या? मी काय वाटते त्याच्याशी? मी काहीच नाही वागत. रोज सकाळी त्या लवकर उठतात? नाही, आम्ही सोबतच उठतो. सासूबाई रोज तुम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावर चहा करून ठेवलेला असतो? नाही, मी चहाच्या वेळेला जातच नाही. मग कधी जाता? जेवायच्या वेळेला? हे मी सांगू शकते, चहा संध्यासाठी रेडी असतो संध्याकाळी. अच्छा, यांच्यासाठी चहा रेडी असतो. इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेले असतात तिने, मला अद्रकवाला चहा हवाय. अच्छा, तुम्ही तेही सांगता? त्यांचा कारभारच समजुतीचा आहे. मला आज ही भाजी हवी आहे असं सांगणारी ती आहे. मग त्या सासूबाई लगेच त्या त्यांच्याकडे तुम्ही असं लिहून ठेवता, आज मला हे पाहिजे. सांगते, तिला फोन येतो, मला फोन येतो 6:30 वाजता की आज आणि त्या आजूबाजूला असतात. तुमच्या का पोटात दुखतंय? त्या बोलतात किती लकी आहेस तू. म्हटलं बघा, तुम्ही असं का म्हणता ती लकी आहे म्हणून? ते सुख आम्हाला नाहीये ना. म्हणजे असं सगळं फोनवर वगैरे सगळं देऊन मग सगळं तयार ताटात. पण तुम्ही सांगितलंय का सासूबाईंना 6 वाजता एक फोन करा म्हणून? तसं मी कधी नाही सांगितलं. नाही, कधीच नाही. आमच्या सासूबाई फोन करून विचारतात, निघाली का, कधी निघणार आहे? मग मी तसे आन्सर त्यांनी सुद्धा इतकी वर्ष एवढं केलेलं आहे, त्यांना पण काळजी असते नक्की. आणि म्हणून मी सकाळी त्यांना सांगते की नको, तुम्ही आराम करा. त्यांची पण औषधं चालू असतात. सकाळचं मी आवडते, संध्याकाळचं ते आवडतं. तुमचं लग्न कसं झालं? माझं असं लग्न झालं की विवाह संस्थेतून आला कॉल की हे आमचे असं असं स्थळ आले सुचवलेलं आहे म्हणून. मग आम्ही भेटायला हॉटेलमध्ये गेलो बोरिवलीला. मग तिथे भेटायला जरा येताना त्याचे आई वडील आणि त्यांचा मामा आला होता. तो मामा माझ्या वडिलांचे फ्रेंडच निघाले. ते पण नेवीत, बाबा पण नेवीत. त्यामुळे ते ओळख निघाली. त्यामुळे असा हो म्हणण्याचा असा प्रश्नच झाला. आता हे व्यवस्थित आहे, हे सगळे माहिती आपल्याला आहे, आपण पुढे जाऊया म्हणून तसं. माझे मिस्टर असे म्हणजे
अरेंज मॅरेजच आहे आमचं ऍक्च्युली बघायला गेलं तर. पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर लव्ह मॅरेज आहे. हा, कारण का आमचा जो डिस्टन्स होता लग्न जमल्याचा आणि लग्नाचा तो तर जास्त होता. 9th month to 10 month होता. कारण का अक्षय तृतीयेला आमचं फर्स्ट तिलक. योगायोग आहे आज अक्षय तृतीयाच आहे. हो, आणि अक्षय तृतीयेलाच आमच्याशी भेट झालेली, म्हणजे फोन नंबर एक्सचेंज केलेले आम्ही. तेव्हापासून आमची बोलायला सुरुवात झालेली, म्हणजे ओळख होत होतो आम्ही. जरा अरेंजच होतं पण ते लव्ह मध्ये कन्वर्ट पण केलं. असं आहे. माझं अरेंज मॅरेजच आहे. म्हणजे असा बघाबघीचा प्रॉपर कार्यक्रम झाला माझा. आणि मग म्हटलं आता हे यांनी काय मला महिनाभर तरी काय होकार दिलाच नव्हता. बरोबर. तर म्हटलं आता हे काय जमत नाही. नाहीतर काय. होपच सोडून दिले मी. मग होकार आला नंतर अचानक. म्हणलं वा छान होकार आला. पण मुलगा बोलतच नव्हता, काहीच नाही, फोन नाही, काय नाही. म्हणलं असं का. मग नंतर लगेच लग्न झालं 2 महिन्यात आणि मग नंतर हळूहळू बोलायला लागले. त्यामुळे असं आता तर भरपूरच बोलतात. हो ना. आणि मग तेव्हा तुम्ही लग्नात ही मागणी होती अद्रक का चाय चाहिए, ते मला असंच मिळालंय फ्री मध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रोज सकाळी डबा स्वतःचा स्वतः घेऊन येतात. पण आमच्याकडे भाजीचाही एक किस्सा आहे. काय? आता अगदी ताजा आमच्याकडे. ताज्या भाजीचा ताजा किस्सा सांगा. आणि तो सांगावं आम्हाला फार वाटतं. सांगा, तुम्हीच बोला. स्मिता बोलली की मी आज इंटरनॅशनल भाजी आणली. ऍक्च्युली सकाळी आल्यावर आमचं पहिलं डिस्कशन तेच होतं, भाजी कोणी काय आणलंय, कोणी भाजी कुठली भाजी आणली सकाळी. ऑफिस कितीच आहे? 9:30 वाजता पहिला विषय दुपारच्या डब्याला काय आणलंय. कोणी ताक आणलंय, कोणी डाळ भात आणलंय, म्हणजे पूर्ण जेवण कम्प्लीट कसं होतंय, कोणी स्वीट आणलंय. मग काय झालं? हिने सांगितलं की मी आज इंटरनॅशनल भाजी आणले. त्याच्यावर इन्स्टंट रसिकाचा रिप्लाय आला की आज आपल्याला विमानात बसून भाजी खायची. इंटरनॅशनल भाजी. आणि नंतरला मॅडमनी भाजीचं नाव सांगितलं. मी आज पनीरची भाजी आणली आहे पण विदाऊट पनीर. आता त्याची रेसिपीच मी तर सांगेल. हो, आणि मग मी म्हणाले त्याच्यावर, कारण का आम्ही सगळे एकत्रच बसतो, आमचं सिटिंग एरिया एकच आहे. तर मी म्हणाले तू कशी क्लेम करते ह्यात ही पनीरची भाजी आहे, ह्यात पनीरच नाही येत. तर ती म्हणाली हो स्वाती, तिथं डोमेस्टिक झाली ना. म्हणजे पनीर होतं ते विरघळलं का? नाही, ऍक्च्युली पनीर सासूबाई रात्री दाखवली भाजी की तिथे पनीर आहे आणि ही भाजी आहे. परत फ्रीजचा डोर बंद केला आणि खाताना फ्रीज उघडायचा, पनीर ही झाली पनीरची भाजी. नाही, ऍक्च्युली काय झालेलं, त्यांच्याकडे जेवायला जायला नको, त्यांच्या फ्रीज मध्येच ठेवतील आणि आलेल्या पाहुण्यांना हे बघा, हे वरण, हे भात, हे बटाट्याची भाजी, धन्यवाद. हे बरं आहे तुमची सिस्टीम. ऍक्च्युली झालं कसं, रात्री सासूबाई सांगतात, कारण की सकाळी त्या उठलेल्या नसतात. मग रात्री बोलतात स्मिता उद्या ही भाजी करायची आहे. तर मी बोलते हा ठीक आहे. मग त्यांनी रात्री मला सांगितलं की उद्या पनीरची भाजी करायची आहे. तर मी ओके बोलली आणि आराम केला. त्याच्यानंतर सकाळी उठून सगळं रेडी, ग्रेव्ही वगैरे सगळं रेडी. नंतर पनीर थोडंसं आपण टेस्ट करून बघतो घालायच्या आधी, तर ते खूपच आंबट होतं. म्हणजे घातलंच नाही. हा, मग मी काय केलं, वाचलात तुम्ही पनीर कसलं खाताय. मग काय सगळ्यांना त्रास होईल म्हणून मग मी पनीर ते घातलंच नाही. मग ग्रेव्हीच घेऊन गेली ऑफिसला. पण मग पनीरची भाजी कसं बोलणार आपण? एक मिनिट, ही कधी किती दिवसापूर्वीच आहे? पुढच्या आठवड्यात फक्त पनीर येईल एवढं लक्षात ठेवा. मागची भाजी होती ना ग्रेव्ही, मागच्या आठवड्यात दिली आहे, पुढच्या आठवड्यात पनीर मिळणार. तुमच्या सासूबाईंना माझा नमस्कार सांगा. नक्की. कधी बोलायच्या बंद झालाय? हो. नाही, मला वाटत कोणाकोणात. आम्ही सगळ्याजणी संध्याबरोबर बोलत नव्हतो. संध्या म्हणजे काय एवढं सासूबाई चांगल्या आहेत, हा काय त्यांचा प्रॉब्लेम आहे का? का बोलत नव्हता? तिच्याकडे हिडन टॅलेंट आहे. दसऱ्याला आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन असतं. ते इंडिव्हिज्युअल फोटो काढायचे, आपण साडी घालतो त्याचे आणि त्यांना शेअर करायचं 9 डेज. तर आमचं असं होतं की आपण स्वतःसाठी नाही घ्यायचं, आपण सगळ्या ग्रुपसाठी फोटो द्यायचा, सगळ्या ग्रुपचा फोटो द्यायचा. आम्ही अगदी मग कष्ट करून मेल ड्राफ्ट करून स्वतःचा सगळ्यांचा फोटो बनवून दिला. बेस्ट फोटो प्रत्येकांचा. हे सगळे कष्ट केले आम्ही. आणि ह्या मॅडमनी आम्हाला न सांगता HR ला शेअर केला. 9 दिवसाचे 9 साडी घातले थांबा 1 मिनिट. कोलाज करून ते पण. आणि मला म्हणे की मला कोलाजच येत नाही नम्रता, तू कर.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शाळेतल्या एका वरिष्ठ शिक्षकाकडून उद्घाटन करून घ्या. शिक्षण थांबायला नको. अजून काही लागलं तर हक्कानी सांगा. मी वेळ काढून मुलांना भेटून जाईन. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. येतो मॅडम, धन्यवाद. येतो सर. हा मॅडम, आत पाठव त्याला. ठीक आहे मॅडम. सर, तुम्हाला आत मॅडमनी बोलवले. बसायला सांगितलं मी. कदम साहेबांची मीटिंग कधी फिक्स करायची मॅडम? अहिल्या देवींना वेळ नाहीये सांग. या तुम्ही. अहिल्या मॅडम, फक्त एकच मीटिंग. आणि कदम साहेबांना नाही म्हटलेलं आवडत नाही बरं का. पण अहिल्या देवीला कळतं ना कोणाला नाही म्हणायचं, कोणाला हो म्हणायचं. या आता. साहेबांची पोच खूप लांबपर्यंत आहे. तुमच्या बेडरूम मध्ये बुके पाठवलाय, तुमची सिक्युरिटी तोडून. साहेबांचे 200 करोड अडकलेत ह्या प्रोजेक्ट मध्ये. तुम्ही जे दत्तक घेतले ना गाव, तिथल्या गावकऱ्यांना गाव मोकळं करून दुसरीकडे जायला सांगायचं. बस, फक्त एवढंच. सो सिंपल. त्यांचं पुनर्वसन करू आम्ही. कशाला उगाच ईशाची परीक्षा घेताय? तुम्हाला या म्हणून सांगितलंय. या मॅडम, तुम्ही बिझनेसवाली माणसं, तुम्ही बिझनेसच करा. आणि आमच्या साहेबांना पॉलिटिक्स करून द्या. कशाला उगाच फाटक्यात पाय घालताय? बरं, ते जाऊ दे. उद्या दुपारी 3ची मीटिंग फिक्स करतो. येतो. 1 मिनिट. तीन वेळा सांगितलं या आता. नशीबवानेस. अहिल्या देवी एकदाच सांगते. कदमला जाऊन सांग वेळ नाहीये माझ्याकडे. हे सगळं महागात पडणार आहे तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय बरं, मुलांचा काही फोन? आदित्यशी बोलणं झालंय माझं. ते पोचतायत हॉटेलवर. अहिल्या, आज ऑफिसमध्ये त्या कदमचा पीए आला होता म्हणे. म्हणजे आत्ताच मोहनने सांगितलं मला. सॉरी बहिणी, दादाच्या कानावर घालणं महत्वाचं वाटलं म्हणून. अहिल्या, काय हवं या माणसाला? म्हणजे हा का मागे का लागलाय आपल्या? मी लक्ष घालू का त्यात? नको, मी घेईन सांभाळ. 5 वर्षापूर्वी आपल्या कंपनीने एक गाव दत्तक घेतलं होतं. त्यावेळी तिथे दुष्काळ होता आणि गेली 5 वर्ष आपली कंपनी तिथे काम करते. आणि आत्ता कुठे ते गाव स्वतःच्या पायावर उभं राहतंय. तिथल्या महिलांनी छोटे छोटे उद्योग उभे केलेत. शेती सुधारतेय. तिथल्या पुरुषांच्या हाताला काम मिळालंय. एकूण काय तर तिथली घडी आता बसतेय. आणि या कदमला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी त्या गावाची जागा हवी. काहीतरी पार्टनरशिप मध्ये रिफायनरी टाकणार आहे म्हणे.
आणि माझ्या परवानगीशिवाय तिथला कुठलाही गावकरी आपली जमीन विकणार नाही, म्हणून हा सगळा खटाटोप. पण मी त्या गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्या गावकऱ्यांची जबाबदारी घेण्याचं वचन दिलंय मी. आणि माझा जीव गेला ना तरी अहिल्या देवी तिचं वचन नाही मोडणार. पण वहिनी, आपण पोलिसांना कळवायचं का? शेवटी त्याने तुम्हाला धमकीच दिली. नाही मोहन, या असल्या तसल्या धमक्यांना भीक नाही घालणार अहिल्या. त्याच्या धमकीला घाबरून जर आपण काही केलं तर त्याची हिंमत बळावेल. मला बघायचंय तो कोणत्या थराला जातो आणि त्याचा योग्य तो बंदोबस्त आपण करूच. पण तोपर्यंत आपण जरा सावधता बाळगली पाहिजे. देवा, गणी गणी, जागेवर न हालू नको, नाही तर धडपडशील इकडं तिकडं. वय वय पारू, हा तू पण जागेवरच थांब, मी आलो. वय वय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आलीस पुन्हा आडवी? सगळ्यांसाठी खायला आणलं होतं. कुणी सांगितलं? कशासाठी आणलंस? स्वतःचं डोकं नाही चालवायचं. इथे विरोचकाची सत्ता आहे. विरोचक जे म्हणेल तेच घडेल. सगळे उपाशी राहिले तर आजारी पडतील आणि डॉक्टरांना बोलवता येणार नाही, म्हणून घेऊन आले. हात सोडते. काय अवस्था करून ठेवलीस तू?
आपल्यातली लढाई आहे ना, मग ह्या सगळ्यांना का त्रास देतेस? यांना का शिक्षा देते? हे सगळं आधी कळायला हवं. चुकलं माझं चुकलं. पण असं नाही सहन होते मला. मी अशी अवस्थेत नाही बघू शकत या सगळ्यांना. तुला जे काही करायचं ना ते माझ्या बरोबर कर, काहीही कर, पण त्यांना असं नको त्रास देऊ. हाल केले तसे बाबांना साडी नेसली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. राज्याध्यक्ष काय राज्याध्यक्ष साहेब हे काय करताय? राज्याध्यक्ष साहेब नेत्रा, इंद्राणी, अरे मामा, शेखर थांबा. शेखर नेत्रा, इंद्राणी, नेत्रा, इंद्राणी, राज्याध्यक्ष साहेब काय करताय? थोडा राज्याध्यक्ष साहेब. मामा, शेखर सोडा. शेखर थांबा. शेखर ऐका. अरे मला सोडा. राज्याध्यक्ष साहेब सोडा मला. राज्याध्यक्ष साहेब हे काय करताय तुम्ही? राज्याध्यक्ष साहेब, राज्याध्यक्ष साहेब, नेत्रा, इंद्राणी, नेत्रा, राज्याध्यक्ष साहेब थोडा. शेखर थांबा. इंद्राणी, एवढे मामा, शेखर उघडीचं सोडा. गाणं येतं. हो, शेखर थांबा. शेखर ऐका. फुगडी दमला सकाळ माझ्या गोविंदा दूर गोविंदा तू बाई फुगडी दमला सकाळ माझ्या गोविंदा दूर गोविंदा तू बाई फुगडी दमला सकाळ माझ्या गोविंदा दूर गोविंदा फुगडी दमला सकाळ माझ्या गोविंदा तू बाई फुगडी दमला सकाळ माझ्या गोविंदा दूर गोविंदा तू बाई फुगडी दमला सकाळ माझ्या गोविंदा दूर गोविंदा तू. मित्र यांना खोलीत घेऊन जायचं. विंडोक राजाध्यक्ष कमाल फुगडी घातलीस. किती छान स्वागत केलंस आपल्या व्यायांचं. काय नेत्राचे आजोबा, आवडलं की नाही? मजा आली की नाही? नेत्राचं सावकाश हवा. तुम्ही बसा इथे. हो हळू हळू हळू. सावकाश सावकाश. पाणी गरगरच आहे. शांत हो. अरे देवा. हो पाणी घ्या. सावकाश. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिनू तुका मान्य आसा मा?
चालेल मला. ओवीची नीट काळजी घेतली जाणं जास्त महत्वाचं आहे. मी इथे असताना जर तिला त्रास होणार असेल तर त्यापेक्षा मी इथून निघून जातो दापोलीला. काही गरज नाहीये. एवढ्या तडकाफडकी कोणी कुठे जायची गरज नाहीये. विजयराव इकडे येईपर्यंतचा प्रश्न आहे. एकदा ते इले की ओवीला बरोबर घेऊन जातील. कळला? अरे पण दादा, ती पोरगी इथे जोपर्यंत राहणार तोपर्यंत दोघं एकमेकांसमोर असणार ना. मग आपण शेंडी लावून दोघं एकमेकांना भेटतील. मग ती ओवी बरी झाली ना की माझ्या लेकात पळून घेऊन जाण्यासाठी पण कमी करणार नाही तिच्या औशी सारखी. अगं जुन्या गोष्टी किती दिवस उकळून काढणार आहेस तू? ते काढायची आता काय गरज नाही. हा माका जो सांगायचा होता मी सांगून मोकळा झालाय. यापुढे एक शब्द कोणी बोलायचा नाही. विषय संपलो. तुम्हाला जे सांगायचे ते सांगून झालं, पण मला जे करायचंय ते मी अजून केलंच नाहीये. येऊ दे ओवीला आता, बघतेच तिला. तर मी आहे आणि ती आहे. चारू, अगं हे काय करतेस तू? अगं ओवी येणार आहे ना आज डिस्चार्ज होऊन. हा मग तिच्या स्वागताची तयारी करते. तयारी? तयारी करण्यासारखं काय आहे? अगं म्हणजे असं आवरून ठेवते, थोडं झाडून घेते आणि तिला काय हवं नको ते बघायला हवं ना, तेच सगळं करून घेते. चारू, ए बाळा, तुला धक्का बसलाय का? तू बरी आहेस ना? हा, तू हे सगळं ओवीसाठी करतेस? नाही म्हणजे तुला ओवी आणि श्रेणूच्या प्रेमाबद्दल समजल्यानंतर सुद्धा तुला तिच्यासाठी हे सगळं करावंसं वाटतंय? आत्या, मला त्यांच्या प्रेमाबद्दल समजलंय म्हणून तर मी हे सगळं करते. शेवटी श्रीनूचं प्रेम हेच माझं प्रेम, हो ना? चारू, काय बोलतेस तू? हे बघ, तुला जर बरं वाटत नसेल ना तर तू जा, बरं आराम कर. मी हे सगळं आवरते. तू जा आराम कर. ऐक आत्या, तू जा तुझ्या कामाला, मी सगळं आवरून घेते. आणि येतच असतील ते लोक, मी हे रेडी करून ठेवते. तू जा. चारू, मला काळजी वाटते अगं तुझी. आणि मला श्रीनूच्या प्रेमाची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पायरी, अगे बाई, इलास, मंजू, लाली, अगं बाहेर यावा. और एकदाचा बरा होऊन घराकडे इला बाई. ओवी, डॉक्टरांनी ज्या काही सूचना दिल्या त्या सगळ्या लक्षात होत ना? काळजी घ्यायची, हा, सांभाळायचं जरा. आता कुठे आपटायचं नाही, तोल जाऊन धडपडायचं नाही. पोटात आतून बाहेरून टाके होत. जोपर्यंत ते बरे होत नाहीत तोपर्यंत काळजी घेऊ बाई. अहो मग किती सूचना देणार आहात? आधी तिला आतमध्ये तर घेऊन जा. होय, चल बाळा. साव थांब ओवी. नाही यायचं घरात तू. चारू, दायचे खोतांच्या घरातल्या काही परंपरा आहेत त्या पाळायला हव्यात ना. ती आत्ताच आजारपणातून उठून आली आहे, असंच कसं घरात घ्यायचं तिला?
ओवी, बरं वाटतंय ना? सगळे जण एकाच्याच मागे लागली तर कामा कोण करतला? काय आहे ना, जो बोलतो ना त्याचा तोंड दिसता फक्त. आता ना बोलणारच नाही आम्ही. मका कळलेला या घरात ना नाहीतरी माझी काही किंमतच नाही. किती झाला ना तरी मी बाय परकाच. लाली, काय चालला तुझा? एकतर ता पार मरणाच्या दारातून इला. तुझा जा काय रडगाणा असत ना त्यानंतर ऐकव. तुम्हा त्याच्या खोलीत घेऊन जा. आराम कर गो बाय. मी देवासमोर साखर ठेवतोय. हा ये बाळा. सांभाळ. होय, दमले असेल ना तू. जरा आराम कर. मावशी, तिकडे झोपूनच होते मी. होय गो बाय, माहित आहे मका. पण आता आराम करू कस व्हाया. पड बघू, पड. सांभाळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते काय असतं? ते म्हणजे ते होतं ना. काय होतं? अगं म्हणजे कुणासाठी तरी काहीतरी वाटतं ते होतं ना. काय वाटतं? काय विचारते शिवा? प्रेम. ते काय असतं शिवा? प्रेम. डंबो, कॉफी. व्हॉट? काय? मी केली. मंकी? काय? वेट. एक मिनिट. ए, काय हवंय तुला? मला काही नकोय. जस्ट एक क्युरियोसिटी होती. बोल, काय क्वेश्चन आहे? दादा, आता तुझं लग्न होतंय. अरे लव्ह मॅरेज होतंय. म्हणजे तुला जी व्यक्ती आवडते तिच्यासोबतच तुझं लग्न होतंय. हा, तर कसं वाटतंय? ए चल आय एम बिझी. माझं काम चालू आहे जरा. ए दादा सांग ना. काही बिझी नाहीयेस तू. मला आधी सांग कसं वाटतंय. सांगते. पण तू हे का विचारतेस? मी असंच विचारते. म्हणजे बघ ना, आपल्या जगात केवढं प्रेम आहे. म्हणजे अगदी अजय देवगण पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्यांनी प्रेम केलंय. आणि काही लोक तर प्रेमात वेडी झाली आहेत आणि त्यांना कळतही नाही ते वेडे झालेत. म्हणून मी तुला विचारलं की तू सांग ना. खरं सांगू का, मला ना थोडी भीती वाटते. काय रे? काय कसली भीती? नाही तशी भीती नाही का. भीती म्हणजे ऍक्च्युली आता मला एका व्यक्तीबरोबर अख्खं आयुष्य काढायचंय. बरोबर? मी तिला जाणून घेणं, मी तिला समजून घेणं, तिच्या आवडीनिवडी समजणं, या सगळ्या गोष्टी. आणि इन दिस केस ही व्यक्ती इतकी स्पेशल आहे की ही जी भीती आहे ना सगळी, ही निघून जाते. मग त्या व्यक्तीबरोबर आपल्याला आपल्या प्रत्येक स्पेशल मोमेंट्स चेरिश करता येतात आणि लाईफ सेलिब्रेट करता येतं. सो एव्हरी मोमेंट बिकम स्पेशल. बघ कसं आहे, मला ना ते आंधळं प्रेम आवडत नाही शिवा. प्रेम ही माझ्यासाठी खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आणि फक्त प्रेम असून काही होत नसतं अगं. त्याला प्रेमळ पैशांची साथ लागते. नाहीतर तुमचं आयुष्य रस्त्यावर काढायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. असं काही नाहीये. हे बघ, तुम्ही जर एकमेकांवर मनापासून प्रेम केलं आणि एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात ना, तर तुम्ही एकत्र पुढे जाऊ शकता.
शेवटी प्रेमच तर आहे जे तुम्हाला जोडून ठेवतं. हे कोणी सांगितलं तुला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करू मला तर इतकं काय काय करावं असं वाटतंय पण काहीच धड येत नाहीये. काय करावं? पण पप्पा हे बघा मी त्याच्यासाठी काहीतरी लिहिलंय. तुम्हाला ते ऐकून दाखवते. ऐकावं लागेल ना, मला नाही माहिती. कितीतरी तारे जे अजून पाहायचे आहेत, कितीतरी तारे जे अजून पाहायचे आहेत, कितीतरी दिवे जे अजून जाणवायचे. नाही नाही ही नाही ही नकोय, ही नकोय, ही नाही. अजून ही आहे. हा, मनात रुंजी तुझ्या रूपाची, मोहावणारा भास तुझा. रूप तुझे पाहताच लागला छंद तुझा. तुझे बोलणे, तुझे हसणे चाफ्याचे जणू अलगद फुलली. गंधाळला आसमंत सारा भासे, आता मजत तुझे असणे. तुझ्या सावली संगे गप्पा, तुझ्या सावली संगे गप्पा अवतरता तू निशब्दनी. साथ तुझी या आयुष्याला, तू सर सुखाची आणि चिंब मी. आवडेल ना त्याला? अप्पर, ए भाई अप्पर, काय झालं? एवढं इमोशनल काय तू? मला फक्त एकच वाटायचं रे, की शिवाला कधीच त्रास होता कामा नये. पण नको, आपण शिवाला काही सांगूया नको. हे बघ, तिला जेव्हा कळायचं आहे ना तेव्हा कळू दे. भाई मी पण तुला हेच सांगत होतो ना मगाचपासून. अरे आपली शिवा आशूसाठी एवढं मनापासून करते. अरे त्याला काय आवडतं याचा विचार करते, त्याच्यासाठी कविता करते, चित्र काढायचा प्रयत्न करते. आणि असं असताना आपण तिचं मन मोडायचं नाही पटत आहे रे मला. हा यार भाई, म्हणजे आपण तिला सगळं खरं सांगायला गेलो आणि तिचं जर मन मोडणार असेल ना तर आपण तिला काहीच नको सांगायला यार. बरोबर बोलतोस तू. बघ, काही होऊ दे, पुढे जे काय होत आपण बघून येऊ. पण शिवा आता स्वतःचा विचार करते, तिला करू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या मनात असं कवा संगीत वाजलंय काय? संगीत माझ्या मनात वाजले माहितीये का? मी तुम्हाला म्हणलं ना, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच वाजायला लागलं संगीत. माहितीये का? डंग 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 असं वाजायचं, थांबायचं नाही. माझ्यावर ताबा राहायचं नाही. मास्तरीन बाई,
सॉरी. तुम्ही कशाला सॉरी? पडला असता आता दापतीशी. नाही सॉरी सॉरी, मीच सॉरी. नाही मी सॉरी. याच्यासाठी. काय अधिपती? पण आजचा आमचा दिवस भारी जाणार बरं काय. का? तुमचं दर्शन झालं ना सकाळी सकाळी असं. असो. मला सांगा, तुम्ही एवढी वह्या पुस्तकं घेऊन करताय काय? काय करतो म्हणजे अभ्यास करतोय. एवढा फॉर्म भरलाय परीक्षेचा, अभ्यास करायला नकोय. नाही चांगलंच आहे, पण अहो हे एवढं सगळं एकदम. तुमचं काय हो मास्तर लोकांचं 1-2 पानी प्रश्नपत्रिका अशी रापतीची आमच्या तोंडावर फेकून मारशीला. त्याची सगळ्याची उत्तरं शोधून लिहायची म्हणजे आम्हाला एवढा अभ्यास करायला लागतोय. हा असा विषय देऊ. बर तुमचं काय जाते हो, एक 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 असा प्रश्न हुडकून हुडकून आमच्या अंगावर सोडून देता विद्यार्थ्यांच्या अंगावर. हा त्याची उत्तर तिथं बसून लिहायची उत्तर पत्रिकेत म्हणजे काय चेष्टा आहे का? कसलं टेन्शन आहे ते माहिती आहे का मास्तरीन बाई. मला दिवस रात्र त्याचं टेन्शन आहे. मेंदूत ना असं नाही धोर या लागलाय माझ्या. सगळ्या विषयाचे सगळे धडे वाचायचे. बरं एवढा अभ्यास करून इथं साठवून ठेवलेलं ते परीक्षेत आठवली बी पाहिजे टायमावर. नाही तर काय बोंबलायचं. त्यासाठी ते पाठ करायला पाहिजे. विषय हार्ड आहे हो, काय सोपं आहे होई काम? नाहीच सोपं. पण अधिपती तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही हे सगळं मनापासून करताय बघून मला इतकं छान वाटतंय ना खरंच. नाही तर काय हो, जर परीक्षेत मी फेल बिल झालो तर तुम्ही काय सोडणार हो आम्हाला? तुमचं काही असतं अधिपती. नाही नाही काही नाही. मला विचार करूनच एवढं टेन्शन येते का नाही, घामच फुटतोय. चांगलंय चांगलंय. अहो चांगलाय काय, माझी अवस्था म्हणजे ते रसवंती गृहातले ते चक्रात ऊस घालतात का नाही त्या ऊसावणी झाल्या होय की. म्हणजे अहो म्हणजे इकडे तुमचा अभ्यास, तिकडे आणि तुझ्या गाण्याचा एक क्लास आहे, त्याचं टेन्शन येते. टेन्शन? हो पण तिथं तुमच्या आनंदाची गोष्ट आहे ना, त्यात टेन्शन कसलं? आनंदाची गोष्ट आहे हो, पण त्याचा बी लई विचार करायला लागतोय. तिकडे तुमचा अभ्यास अभ्यास अभ्यास, इकडे रियाज रियाज रियाज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय हो, काय बघताय? चहा पिण्याचा पण एक सूर असतोय. घ्या घ्या चहा घ्या. काय चांगला चाललाय ना रियाज? हो रियाज छान चाललाय. गाण्याचं नाही हो, आपला कसा चाललाय? हो हो आहे लक्षात. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज लवकर? हो एरवी वेळ मिळत नाही ना, म्हणून म्हटलं जरा लवकर यावं. त्या कवाधरनं येऊन बसल्या तो. पण अधिपतींची तुमच्या तावडीतून सुटका होईल तवा यांचा क्लास सुरू होईल नाही का? आहेत कुठे अधिपती? कुठे रमलेत? आवरलं का नाही त्यांचं? हो आवरलंय त्यांचं, येतील तेवढ्यात. ओ सॉरी, म्हणजे मी खरं कळवलंच नाही की मी आज लवकर येणार आहे. हा तर काय एवढं काय त्यात? आता घरातल्या घरात कळलंच असेल की त्यासनी. राहिले कुठे अधिपती? हा एवढा का उशीर करायलात? अहो येतीलच. माझे विद्यार्थी एकदम सिन्सिअर आहेत. हा म्हणजे अगदी वेळेवर हजर असतात. मस्त एन्जॉय करत शिकत असतात ते. हा काय? आणि तुम्हाला सांगू, आमची ना एकदम छान केमिस्ट्री जमली. अरे वा. जेवढे विद्यार्थी आहेत ना माझे, त्याच्यातले सगळ्यात लाडके विद्यार्थी म्हणजे अधिपती. चांगलंय, पण जे काही करताय ते लवकर करा. नाही अधिपतींची खूप ओढाताण होते ना, फॅक्टरीमध्ये कामाचा व्याप असतो, मग इथे येऊन गाणं शिकायचं, म्हणून म्हटलं. हो पण आम्ही आत्ताच तर सुरुवात केली आहे. म्हणजे हे काय पहिली झाली, दुसरी झाली आणि 10वी झाली आणि शाळा संपली असं नाहीये ना. कधीही पूर्ण न होणारे शिक्षण आहे हे. समुद्रासारखी व्याप्ती आणि तेवढीच खोली. संगीत असंच असतं. बरोबर आहे, पण
अधिपतींची ना ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, पटापट शिकतात ते. म्हणजे जर तुम्ही शिकवण्याचा वेग वाढवलात ना तर त्यांचा शिकण्याचा वेग वाढेल. मला असं वाटते तुम्ही संगीत शिक्षिका आहात आणि मी शाळेतली शिक्षिका आहे. म्हणजे तुम्ही मला डिक्टेट करताय कसं शिकवायचं ते. म्हणजे आता संगीतातली माहिती मला जास्त असणार ना तुमच्यापेक्षा. नाही सॉरी, पण मी फक्त सजेस्ट केलं, म्हणजे माहिती दिली तुम्हाला अधिपतींविषयी. हो सुनबाई, आम्हाला पटतंय बरं का यांचं म्हणणं. आणि आपल्याला गाण्यातलं काही कळत नाही तर कशाला मध्ये मध्ये बोलायचं. हा, त्या त्यांच्या पद्धतीने शिकवत्यात, शिकू देत की. मी तेच म्हणते मॅडम, मी त्यांच्या पद्धतीविषयी काहीच बोलत नाहीये. मी फक्त अधिपतींबद्दल मला काय वाटतं ते त्यांना सांगितलं. हो कसं आहे ना, शाळेतला विद्यार्थी वेगळा आणि गाण्यातला शागिर्द वेगळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.